मित्रांनो, सप्रेम जाईम. पाहूया पुढचा भाग. 13 नोव्हेंबर 1942 रोजी त्यांनी मुंबई आकाशवाणीवर भारतीय मजदूर आणि महायुद्ध या विषयावर अत्यंत विद्वता प्रचूर आणि निखळ दूरदर्शीपणाचे भाषण केले. ते या भाषणात म्हणाले, हे युद्ध केवळ पृथ्वीवरील प्रदेश वाटून घेण्यासाठी सुरू झाले नाही, तर ते माणसामाणसात, निराष्ट्राराष्ट्रात सहजीवनाचे कसे नाते असावे याविषयी मूलभूत फरक घडवून आणण्यासाठी घडत आहे. सहजीवनाच्या अटींच्या फेरतपासणीची मागणी करणारी ही क्रांती आहे. सामाजिक पुनर्रचनेची ही मागणी आहे. म्हणून नाझीवादाचा जय झाला तर नाझी समाज रचनेखाली स्वातंत्र्याचे गळचेपी होईल, समता नाकारण्यात येईल आणि एक अनिष्ट मत म्हणून बंधुता समूळ उघडून टाकण्यात येईल. स्वातंत्र्याने नवीन समाज रचना ही फळे लोकशाहीच्या विजयामुळे लाभतील. तथापि निवड स्वातंत्र्य मिळून पुरेसे कार्य होत नाही. स्वातंत्र्याचे मूल्य तुम्ही कोणत्या तऱ्हेची समाजरचना आणि राज्यघटना उभारू पाहता यावर अवलंबून आहे. म्हणून कामगारांनी आपली सर्व शक्ती एकवटून भारत छोडो ही मागणी रेटून धरण्यापेक्षा नवीन भारताची मागणी करावी. हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळवलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय. तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते त्याची होळी करून रानटीपणाला आणि अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे. हल्ला झाला असता केवळ लढण्याचे नाकारून युद्धाचा नायनाट होणार नाही. युद्धाचा नायनाट करायचा असेल तर युद्ध जिंकून न्यायाने तह प्रस्थापित केला पाहिजे. सन 1945 मध्ये हे दुसरे महायुद्ध समाप्त झाले. त्यात हिटलरच्या सेनेचा दारुण पराभव झाला आणि तेव्हाच भारताच्या सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. त्या अद्भुत विजयामुळे ब्रिटिशांचे मनोधैर्य अधिकच वृद्धिंगत झाले. उत्साह पराकोटीला पोहोचला आणि आनंदाला उधाण आले. ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता सोपवण्यासाठी एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले. या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन असे नाव देण्यात आले होते. या कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. राष्ट्राचा भावी राज्यकारभार सुरळीत सुयोग्य चालवण्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात आली. या संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतीय विधानमंडळांच्या सदस्याद्वारे करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेसने आपले सभासद निवडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानमंडळातून निवडून येण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेसच्या घोर विरोधामुळे ते निवडून येऊ शकले नाही. संविधान सभेवर काँग्रेसने निवडून दिलेले सदस्य काही घटना तज्ज्ञ म्हणून निवडलेले नव्हते, तर ते काँग्रेसचे एकनिष्ठ आणि स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे बंगाल विधानमंडळातील डॉक्टर जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीसाठी निर्वाचित केले. तेथील मुस्लिम लीगच्या समर्थनाने बाबासाहेब निवडून आले आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान सभेत प्रवेश मिळवला. याच संविधान सभेने 9 डिसेंबर 1946 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला. या निर्मिती कार्याच्या उद्घाटन प्रसंगी सभेत 296 सदस्यांना उपस्थित राहायचे होते, परंतु त्यापैकी 207 सदस्यच या सभेला उपस्थित झाले. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी मात्र अनुपस्थिती दर्शवली. 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या संविधान सभेची प्रथम बैठक संविधान सभागृहात भरवण्यात आली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्या बैठकीचे अस्थायी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. आचार्य JB कृपलानी यांनी त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आले. 13 डिसेंबर 1946 रोजी त्यांनी बैठकीत संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टांसंबंधात एक संकल्पकृत प्रस्ताव मांडला. त्यात नंबर 1, संविधान सभा ही स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असलेल्या भारताच्या भावी राज्यकारभारासाठी संविधान निर्मितीचा संकल्प दृढ निष्ठेने आणि कठोर निर्धारपूर्वक घोषित करणे. नंबर 2, भारत हे ब्रिटिश हिंदुस्थानचा भूप्रदेश, हिंदुस्थानातील संस्थानिकांचे भूप्रदेश आणि संस्थाने जे स्वतंत्र सार्वभौम भारताचे अंग होऊ इच्छितात त्या सर्वांचे संघराज्य असेल. आणि नंबर 3, ज्यांच्या वर्तमान सीमा कायम राखण्यात आल्या आहेत किंवा ज्यांच्या सीमा संविधान सभेने निर्धारित केल्या आहेत असे भूप्रदेश जर आपले स्वशासन, स्वनियंत्रण आणि स्वातंत्र्य कायम ठेवू इच्छित असतील
तर संविधानाच्या कायद्यानुसार त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होईल व ते कायम ठेवले जाईल. जे अधिकार आणि जी कर्तव्य संघराज्याच्या अधीन आहेत किंवा संघराज्याला सोपवण्यात आली आहेत किंवा संघराज्यात निहित आहेत, गृहीत आहेत किंवा संघराज्याच्या संकल्पनेचा परिणाम आहेत, ते सोडून त्यांना शेष अधिकार प्राप्त होतील. ते शासन आणि प्रशासन यांच्या सर्व अधिकाराचा उपयोग करतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील. नंबर 4, स्वतंत्र सार्वभौम भारत. भारताची घटक राज्य आणि शासनाचे विविध घटक आपली सत्ता आणि अधिकार लोकांपासून प्राप्त करतील. नंबर 5, भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या आणि समाजाच्या नीतिनियमाच्या कक्षेत न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता, दर्जाची आणि संधीची आणि कायद्यापुढे सर्वांना समान लेखण्याची स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, आस्था, आराधना, व्यवसाय, संघटन आणि कृतीचे यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल. नंबर 6, अल्पसंख्याक, मागास आणि आदिम भाग, पददलित आणि इतर मागासवर्गीयांना पर्याप्त संरक्षण दिले जाईल. नंबर 7, न्यायावर आधारित सुसंस्कृत राष्ट्राच्या विधानानुसार गणराज्याची एकात्मता आणि भूमी, सागर आणि आकाश यांच्या सार्वभौम अधिकाराचे रक्षण केले जाईल. नंबर 8, ही प्राचीन भूमी आपले योग्य सन्माननीय स्थान प्राप्त करेल, तसेच जगात शांतीच्या प्रस्थापनेसाठी व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपले स्वैच्छिक आणि अर्थपूर्ण योगदान देईल. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.